डॉक्टर मुलीने प्रेमविवाह केला. रिटायर्ड सीआरपीएफ बापाने मुलग्याने जावयावर गोळ्या झाडल्या. घटना ऐकूनच हादरून जाल. नाना पाटेकर अभिनीत अग्निसाक्षी हा चित्रपट सन 1996 मध्ये प्रसारित झाला होता. एका बर्थडे कार्यक्रमामध्ये जमलेले लोक डीजेच्या तालावर नाचत असताना त्या ठिकाणी चिडलेले नाना पाटेकर डीजेसह विद्युत रोषणाईवर गोळीबार करून तो कार्यक्रम बंद पाडत असल्याचे दृश्य अग्निसाक्षी या चित्रपटात दाखवण्यात आले. अर्थात त्या चित्रपटातील तो गोळीबार नकली होता आणि ते दृश्य रक्तरंजित नव्हते. वास्तविक जीवनात चिडलेल्या एका बापाने सिनेस्टाईल गोळीबार करून आपल्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाने हा गोळीबार केलेला आहे. या गोळीबारात सेवानिवृत्त जवानाची मुलगी जागीच ठार झाली तर जावई अत्यवस्थ झाला आहे. पब्लिक मार पडल्याने सीआरपीएफ जवानही जबर जखमी झाला. गोळीबारातून खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा दुहेरी प्रकार का घडला तर त्याचे कारण म्हणजे पोटच्या मुलीने परस्पर केलेला प्रेमविवाह त्याला मान्य नव्हता. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. केंद्रीय राखीव पोलीस बल अर्थात सीआरपीएफमधून काही महिन्यांच्या पूर्वी सेवानिवृत्त झालेले किरण अर्जुन मंगळे हे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर येथे आपल्या परिवारासह राहण्यास आहे. सेवानिवृत्तीनंतर ते एका खाजगी बँकेत नोकरी करत होते. स्वतःच्या रक्षणासाठी ते आपल्या कब्जात परवाना असलेले एक पिस्टल बाळगत होते. मुलगा निखिल आणि मुलगी तृप्ती या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी योग्य रीतीने पार पाडली होती. मुलगी तृप्ती हिचे पुणे येथील डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचे शिक्षण सुरू होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती डॉक्टर म्हणून समाजामध्ये वावरणार होती. किरण मंगळे यांनी सीआरपीएफच्या माध्यमातून देशाची सेवा केली तर मुलगी तृप्ती ही वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करणार होती. पुणे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तृप्ती किरण मंगळे आणि अविनाश ईश्वर वाघ या दोघांची एकमेकांच्या सोबत ओळख झाली. दोघे एकाच समाजाचे आणि नात्यातील होते. अविनाशची आई पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात वयस्कर रुग्णांची देखभाल करण्याचे काम करत होते तर तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. तृप्तीच्या तुलनेत अविनाशचे शिक्षण कमी होते. दोघांच्या शिक्षणामध्ये तफावत असली तरी दोघांच्या विचारात तफावत नव्हती. दोघांचा सहवास वाढत गेला. सहवासातून दोघांचे विचार जुळून आले. त्यातून ते दोघे एकमेकांच्यावर प्रेम करू लागले. शिक्षणाच्या निमित्ताने शिरपूर येथून पुण्यात पाठवलेली आपली मुलगी अविनाशच्या प्रेमात पडल्याची कुणकुण किरण यांना लागलेली होती. आपण अविनाशसोबत लग्न करणार असल्याचा इरादा तृप्तीने तिचे वडील किरण यांच्या कानावर टाकला. त्यांनी तृप्तीला स्पष्ट शब्दात सांगितले की तुझे आणि अविनाशचे प्रेम आणि तुमचे लग्न मला मान्य नाही आणि मान्य राहणारही नाही. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुझा समाजातील मानमरातब वेगळा असेल. त्यात कमी शिक्षण असलेला अविनाश खाजगी कंपनीतील कर्मचारी आहे. त्यामुळे तुझ्या विचारात फेरबदल आणि पुनर्विचार कर असा सल्ला त्यांनी मुलगी तृप्तीस दिला होता. मात्र तृप्तीने वडिलांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अखेर गेल्या वर्षी तृप्ती आणि अविनाश यांनी परस्पर प्रेमविवाह केला. आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध अविनाश सोबत प्रेमविवाह केल्याचा राग किरण यांना आला होता. त्यांच्या मनामध्ये संतापाची खतखत सुरू झालेली होती. आपण आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी तिला उच्च शिक्षण दिले, तिला समाजामध्ये मान मरातब मिळावा म्हणून प्रयत्न केला, तिच्या भल्याचा आणि सर्वतोपरी प्रयत्न केला. आपला सर्व प्रयत्न धुळीस मिळाल्याची भावना किरण यांच्या मनात निर्माण झाली. आपल्या मुलांचे भले व्हावे ही प्रत्येक पित्याची इच्छा असते. त्याला किरण हे देखील अपवाद नव्हते. अविनाश सोबत प्रेमविवाह केल्यानंतर तृप्ती पुणे येथेच अविनाश आणि त्याची आई प्रियंका या दोघांच्याकडे कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीत राहू लागली. आजकालच्या काही मुली आई वडिलांचे ऐकत नाही तर थेट निर्णय घेऊन कळवतात अशी भावना किरण यांची झाली आणि त्यातून त्यांच्या मनात तृप्तीबद्दल राग आणि रागातून त्यांच्या मनातील खतखत दिवसेंदिवस वाढतच गेली. इकडे शिरपूर येथे राहणाऱ्या किरण यांच्या मनात
मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश वाघ यांच्याबद्दल प्रतिशोध घेण्याचा विचार आकार घेऊ लागला होता। त्याउलट पुणे येथे दोघे नवविवाहित पती पत्नी आपल्या संसारात रममाण झालेले होते। दरम्यानच्या कालावधीमध्ये अविनाशची बहीण संस्कृतीचा विवाह जळगाव जिल्ह्याच्या चोपडा येथील प्रदीप गणेश वाडे या तरुणासोबत निश्चित झाला। दिनांक 27 एप्रिल 2025 ही प्रदीप आणि संस्कृती या दोघांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली। आदल्या दिवशी दिनांक 26 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होता। बहिणीच्या लग्नानिमित्ताने अविनाश तयारीला लागला। बहिणीच्या लग्नासाठी अविनाशसह त्याची पत्नी तृप्ती, नववधू संस्कृती, अविनाशचा भाऊ ओंकार, आई प्रियंका आणि अविनाशचे 4 मित्र असे सर्वजण दिनांक 26 एप्रिल 2025च्या सकाळी चोपडा येथे डॉक्टर आंबेडकर नगरात आले। या दिवशी रात्री 8 वाजल्यानंतर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त डीजेच्या तालावर नाचण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती। मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश हे दोघे पुणे येथून चोपडा येथे लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती किरण मंगळे यांना समजली होती। चोपडा आणि शिरपूर या 2 गावातील वाहनासाठीचे अंतर साधारण पाऊण तासाचे आहे। तृप्ती आणि तिचा पती अविनाश या दोघांना पिस्टलच्या गोळ्या घालून ठार करण्याचा घातकी विचार किरण मंगळे यांच्या डोक्यात थैमान घालू लागलेला होता। किरण मंगळे यांच्या कब्जात परवाना असलेले पिस्टल होते। वडिलांचा विरोध झुगारून अविनाशसोबत प्रेमविवाह करणाऱ्या आणि 4 महिन्याची गर्भवती तृप्तीच्या जीवनातील दिनांक 26 एप्रिल हा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र होती। डीजेच्या तालावर नाचत असतानाच आपला मृत्यू आपल्या जन्मदात्या बापाकडून पिस्टलच्या गोळीने होणार असल्याचे तिला माहीत नव्हते। ते केवळ नियतीला माहिती होते। रात्री 8 वाजल्यानंतर अविनाशची बहीण संस्कृती आणि तिचा पती प्रदीप वाडे यांच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त डीजेच्या तालावर नातेवाईकांचे नृत्य सुरू होते। दरम्यान रात्री 10:15 वाजता किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल असे दोघेजण मंडपात हजर झाले। किरण आणि त्यांची मुलगी तृप्ती या दोघांची नजरानजर झाली। हातात पिस्टल आणि तोंडाला रुमाल लावून आलेला बाप किरण समोर दिसताच तृप्ती मनातून घाबरली। आता काहीतरी अघटित होणार याची जाणीव तिला झाली। तिला विचार करण्याची संधी मिळाली नाही। पुढच्या क्षणी किरण यांनी स्वतःची मुलगी तृप्ती हिच्या दिशेने पिस्टलची पहिली गोळी झाडली। पिस्टलच्या एका गोळीतच तृप्ती जमिनीवर कोसळली आणि जागीच ठार झाली। पिस्टलच्या गोळीचा आवाज आल्यानंतर डीजे तत्काळ बंद झाला। प्रत्येक जण सैरावैरा पळू लागले। मंडपात सर्वत्र आक्रोश सुरू झाला। या धांदल गडबडीमध्ये खुर्च्यांची मोडतोड झाली। तृप्ती जमिनीवर कोसळल्याचे बघून अविनाश तिच्या बचावासाठी सरसावला। जावई अविनाश वाघ समोर दिसताच संतप्त किरण यांनी त्याच्या दिशेने 2 राऊंड फायर केले। एक गोळी त्याच्या डाव्या हाताला तर दुसरी गोळी त्याच्या पाठीवर कमरेजवळ लागल्यामुळे तोही जमिनीवर खाली कोसळला। या कालावधीमध्ये जमलेले नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी किरण मंगळे यांना मार देण्यास सुरुवात केली। या मारात किरण हे जबर जखमी झाले। या गडबडीमध्ये त्यांच्यासोबत आलेला त्यांचा मुलगा निखिल फरार होण्यात यशस्वी झाला। या घटनेची माहिती समजताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे आणि इतर असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पुढील आवश्यक हालचालींना वेग दिला। कडक बंदोबस्त लावून पुढील तपासकामी तातडीने फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रिक्षा बोलावून जखमी अविनाश आणि मयत तृप्ती या दोघांना चोपडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तृप्ती हिस मयत घोषित केले। अविनाश वाघ आणि किरण मंगळे या दोघांना जबर जखमींना अधिकच्या पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले। या प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चोपडा येथे भेट देत पुढील कारवाईच्या सूचना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिल्या। घटनास्थळावरून पिस्टलमधून फायर झालेल्या 3 रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या। या घटनेप्रकरणी अविनाशची आई प्रियंका ईश्वर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनला किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे या दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 266
2003/25 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 109(1), 3(5) शस्त्र अधिनियम 3(25) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा आणि गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांचे सहकारी करत आहेत। जखमी अविनाशची अवस्था गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथून पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये रवाना आणि दाखल करण्यात आले आहे। त्याच्या पाठीतून पिस्टलची गोळी बाहेर काढण्यात आली। घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात तृप्तीवर चोपडा येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले। दुसऱ्या दिवशी अविनाशची बहीण संस्कृती आणि प्रदीप वाडे यांचा विवाह अगदी साधेपणाने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये घरगुती मात्र तणावपूर्ण वातावरणात पार पडला। एका प्रेम प्रकरणाची आणि प्रेम विवाहाची शोकांतिका झाली। प्रत्येक आईबापाला आपली मुलगी सुखात राहावी असे वाटत असते, त्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात। त्यासाठी ते आपल्या मुलाचे अथवा मुलीचे समुपदेशन देखील करत असतात। त्याचा हेतू चांगला असतो, मात्र प्रेमात वेडी झालेली काही मुले अथवा काही मुली आईबापाचे ऐकत नाहीत। ते परस्पर निर्णय घेतात आणि थेट लग्न करून आईबापाला निरोप देतात। सिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ज्यावेळी प्रेमविवाह केला त्यावेळी तिचे वडील आणि प्रख्यात सिने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती। आजकालची मुले परस्पर निर्णय घेऊन आईबापांना निर्णय कळवतात, ही शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया फार बोलकी होते। शांत आणि संयमी आईबाप परिस्थितीसोबत जुळवून घेत स्वतःच्या हृदयावर फारसा ताण पडू देत नाहीत, मात्र संतापी बापाकडून प्रसंगी गोळीबाराचा प्रकार देखील घडतो। हे चोपडा येथील घटनेतून दिसून येते।